फक्त आपल्याला 6-6-3 जे आपण ताण अवस्थेमध्ये वापरलेलं होतं, तर आत्ताच्या परिस्थितीमध्ये मादी कळी काढण्यासाठीच आपल्याला 6-4-6-4 या दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं. ताण अवस्थेमध्ये 6-6-3 दिवसांनी होतं. या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला 6-4-6-4 ही गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी या दिवसांचं नियोजन त्या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग चांगली मादी कळी काढण्यासाठी आणि वॉटरशूट एन थांबवण्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पहिली फवारणी घ्यायची आहे. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आता इथ्रिल फवारणी केलेली असेल मागच्या 8-15 दिवसामध्ये, त्यांनी साधारणतः पहिलं पाणी दिल्यानंतर किंवा जर पाऊस पडलेला असेल तर इथ्रिल फवारणी केल्यानंतर साधारणतः 15व्या दिवशी आपल्याला पहिली फवारणी त्या ठिकाणी घ्यायची आहे. बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, चिलिटेड कॅल्शियम हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम आणि जर ढगाळ वातावरण असेल तर आपल्याला त्याच्यामध्ये बायर कंपनीचं प्लॅनोफिक्स हे 1 लिटर पाण्यासाठी 0.2 मिली म्हणजे 100 लिटर पाण्याला फक्त 20 मिली आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे. जर सूर्यप्रकाश असेल, वातावरण पूर्णपणे मोकळं असेल तर प्लॅनोफिक्स त्या ठिकाणी आपल्याला वापरायचं नाहीये. तर पहिली फवारणी आपल्याला बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि चिलिटेड कॅल्शियम हे 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला अशी पहिली फवारणी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे चांगल्या पद्धतीने मादी कळी काढण्यासाठी किंवा मादी कळी काढण्यासाठी आपल्याला या अन्नद्रव्यांच्या फवारणी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे. ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आता नुकतीच पानगळ केलेली असेल, मागच्या 8-15 दिवसामध्ये पानगळ केलेली असेल, तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी पहिलं पाणी दिल्यानंतर जर पाऊस पडलेला असेल तर इथ्रिल फवारणीनंतर 15व्या दिवशी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. किंवा ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला फ्लश मादी फुलांचा गळून गेलेला असेल तर अशा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी लगेच त्या ठिकाणी पहिली फवारणी आपल्याला करायची आहे. बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि चिलिटेड कॅल्शियम 1 लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम त्या ठिकाणी अशा पद्धतीने आपल्याला फवारणी करायची आहे. जर वातावरणात ढगाळ असेल, आर्द्रता जास्त असेल तर अशा वेळेस आपल्याला प्लॅनोफिक्स 1 लिटर पाण्यासाठी 0.2 मिली म्हणजे 100 लिटर पाण्यासाठी 20 मिलीने घ्यायचा आहे. सूर्यप्रकाश भरपूर असेल, वातावरण मोकळं असेल तर प्लॅनोफिक्सचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा नाहीये. नंतर ही पहिली फवारणी झाल्यानंतर आपल्याला साधारणतः 4 दिवसांनी 6 दिवसांनी 6-4-6-4 हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पहिली फवारणी झाल्यानंतर 6 दिवसांनी आपल्याला त्या ठिकाणी दुसरी फवारणी करायची आहे आणि ती अतिशय महत्वाची त्या ठिकाणी आपली फवारणी असणार. आपल्या डाळिंब बागेमध्ये शेंड्याकडे जे काही वॉटरशूट निघत असेल, केन मोठ्या प्रमाणात निघत असेल, त्याचबरोबर मादी कळीसाठी जी काही आपल्या बागेमध्ये गुंज अवस्था झालेली असेल तर या अवस्थेमध्ये आपल्याला अतिशय ही दुसरी फवारणी अतिशय महत्वाची त्या ठिकाणी असणार आहे.